ताई काय करताय हो? काय ग स्वाती, ये बस. काय म्हणतेस? काय नाही हो, जीवच गमना झालतं म्हणून म्हटलं तुमच्याकडे जरा येऊन बसावं. असं होय? अरे आईचा फोन कट करते, नंतर बोलते. तू आल्यास ना? नको नको ताई, बोला तुम्ही, मी काय नंतर येते. तुम्हाला येतोय तुम्ही तर बोला. काय? काय नाही, उचला तुम्ही पण, बोला, मी नंतर येते. बर. काय हो, तोंड पाडून का बसलायचा? काय तुझा आणि आईचा आणि काय झाले? नाही हो, आई गेल्या की दुकानात सकाळी. मग काय झालं तोंड पाडायला? अहो बघा की, माझ्या आईने कित्येक दिवस झालं मला फोन केले नाही. का तुझ्याकडे काय फोन नाहीये? काय सारखं तिनेच करावं असं काय नियम आहे? तू लावायचा फोन. का तिला लेकीची काळजी नाही? तिला ओढ नाही लेकीची? तिला असं वाटत नाही काय की आपल्या लेकीची विचारपूस करावी, लेक काय कराव्या? अगं जाते, त्यांना पण तिकडे व्याप असतील ग, म्हणून केला नसेल तिने. अहो साधं 10 मिनिटं बोलायला वेळ नाही लेकीची. हे बघ, कसं आहे, प्रत्येक आईला असं वाटतंय की लग्न झाल्यानंतर लेकीच्या संसारात ढवळाढवळ करू नये, म्हणून तिने केला नसेल. हे बघ स्वाती, एक गोष्ट लक्षात ठेव, आपली आई आपल्याला म्हातार होऊपर्यंत पाहणार नाही. आपली त्वचा एक दिवस वयाने सुरकुतेल हेही पाहायला ती नसणार आहे, आणि नाही ती आपले केस पांढरे होऊपर्यंत जगेल. आपल्या नातवंडांना ती बघू शकणार नाही, आणि ती हेही बघू शकणार नाही की आपण 80व्या वर्षात कसं दिसतोय. आई आपल्या आयुष्याची निर्माती आहे, आपल्याला आयुष्य देणारी आहे, पण आपल्या आयुष्यात काही क्षणांची ती भागीदार आहे. आपण जेव्हा पहिला श्वास घेतला होता तेव्हा ती आपल्या सोबत होती, पण आपण जेव्हा या आयुष्यात शेवटचा श्वास घेऊ तेव्हा मात्र ती आपल्या सोबत नसणार आहे. मग सांग, ह्या किंतु परंतुला किती स्थान द्यायचं? तरी पुरुषाला आईसोबत जास्त वेळ मिळतो, पण लेकीला फक्त वयाचे 18 ते 20 वर्ष मिळतात, आणि तिथून फक्त लग्न झाल्यानंतर एक साधा फोन कॉल बस. त्यामुळं आई आपल्याशी किती बोलते, ती किती आपली आठवण करते, यापेक्षा आपण तिला किती वेळ देतो हे महत्वाचं आहे. ज्यावेळी आई वडिलांची आपल्याला गरज होती त्यावेळी ते आपल्या ठामपणे पाठीशी उभे राहिले. आज त्यांना गरज आहे आपल्या आधाराची, तर आपण त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे. कारण नियतीचा नियमच आहे ग, आई वडील आपल्या आधी जाणार आहेत.